दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। हे बदल घडला पाहिजे हा यासाठी की या देशाची लोकशाही टिकवणं आवश्यक आहे। आज जे आपल्याला मत आहे, मताचा अधिकार आहे, उद्या हे जर मेजॉरिटीमध्ये आले तर अध्यक्षीय पद्धत आणून आपल्या सामान्य माणसाच्या मताची किंमत शून्य करून टाकली। कारण मग इथे तुमचा प्रतिनिधी कोण हा तुम्ही तुमचं मत ठरवणार नाही, ते पर्सेंटेज वाईज तिकडे जायचं आणि मग ती पार्टी ठरवते। तुमचा उमेदवार कोण असला पाहिजे हा तुमचा अधिकार राहणार नाही, तो पार्टीचा अधिकार आहे। पर्सेंटेज तुम्ही किती टक्केवारी दिली आहे या पार्टीला त्याच्यावरती अवलंबून। याचा अर्थ स्पष्ट असा होईल की ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांच्याकडे सत्ता आहे, तेच फक्त वारंवार पुन्हा 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 निवडून येतील, सत्तेचे सगळा बलिदा खाते। आजही जी परिस्थिती देशामध्ये चाललेली आहे की 10 वर्ष त्यांनी गळा फाडून सांगितलं, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, रे सगळं तर लाखो कोटी रुपये तुम्हीच खाल्ले। तो इलेक्शन बॉन्ड असो, त्याचा लाखो कोटीचा घोटाळा असो, का आणखी PM केअर फंड असो, 3 टाळक्यांच्या हातात ती सगळी लाखो कोटी रुपयेचा फंड आहे, त्याला नियंत्रण सरकारचं नाही। लोकांना खोटं बोलून, लोकांसमोर खोटं भासवून की हा सरकारी फंड आहे म्हणून त्यांनी निधी जमा केला आणि लबाडी करून ते सगळे पैसे स्वतःच्या ताब्यात ठेवले। कोट्यवधी शेकडो कोटी रुपयाचे कार्यालय त्यांनी मतदारसभे संबंध राज्यामध्ये भाजपचे बांधले आणि हे सांगतायत की आम्ही न खायगे ना खाणे नाही, तर सगळे तर तुमच्याबरोबर बसलेत खाणारे। ते काय कमी झाले म्हणून बाहेरचे देखील खाणार होते, ते देखील कडेवर घेतले सगळे, कोणी शिल्लक ठेवला नाही। खातोय ना त्याला पहिले कडेवर घ्या, त्याला जवळ घ्या, ही कोणती पद्धत आहे? कारण त्याचं कारण असं आहे की त्यांच्या पायाखालची जमीन सरते। काहीही करून हे पैसे जमवलेले भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना एकत्र आणायचं, आपल्या दबावाखाली घ्यायचं आणि लोकांची मतं विकत घेऊन आपण राज्य करायचं, ही भूमिका त्यांनी ठरवली दिसते। त्यामुळे या देशाच्या सामान्य जनतेने हा निर्णय घेतला पाहिजे आणि घेतला आहे। या देशाच्या सामान्य जनतेने हा निर्णय घेतला आहे की यांना धडा शिकवला पाहिजे। या देशाची लोकशाही खतम करण्याची भाषा करणाऱ्या लोकांना या पुढच्या काळामध्ये सत्तेतून बाजूला हटवलं पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी, मी तुम्हाला विनंती करणार आहे की आपण यावेळेस हे मत पक्षासाठी नाही आहे, या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आणि म्हणून हे आपलं मत, बहुमूल्य मत आपण श्रीराम पाटील यांना, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांना द्यावं। याचं कारण असं आहे की सत्तेमध्ये इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, पॉवर करप्ट्स, म्हणजे सत्ताही भ्रष्ट करते। ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट ॲब्सोल्युटली, म्हणजे संपूर्ण जर सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही संपूर्ण भ्रष्टाचारी होता। आज तो भ्रष्टाचाराचा कळस या भाजपच्या सरकारने घातला आणि याच्यापासून जर आपल्याला सुटका करून घ्यायची सामान्य माणसाची, तुमच्या मैत्याच्या कापडाला देखील GST आहे, तुमच्या आट्याला देखील GST आहे, तुमच्या बटाट्याला देखील GST आहे। तो किती आहे? 18 ते 25% आणि हिरे घेतले तर किती GST आहे? 3%। म्हणजे श्रीमंताला कमी GST आणि गरिबाला GST जास्त। ही लूट चाललेली आहे सामान्य जनतेची। हा जो सावटपणा झाला, लाखो कोटी रुपयाची कर्ज पुंजीपतीची माफ केली आणि शेतकऱ्यांना मात्र मदत करायला तयार नाही। या ठिकाणी पीक विम्याचे पैसे अजून अनेक हजारो लोक शेतकऱ्यांचे आलेले नाही आहेत। ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरली त्यांना सांगितलं होतं 50,000 रुपये देऊ तुम्हाला, तेही दिले नाही। म्हणजे जे इमानदारीने काम करतायत त्यांना मूर्ख बनवायचं, त्यांना लुटायचं, तरी अजून निर्लज्जपणे आपले पंतप्रधान सांगतात कि टैक्स वाले लोग है ना, उनको मैं कुछ ना कुछ तो दूंगा। अरे कब देंगे? मरने के बाद। 10 साल तो हो गए, ना 15 लाख दिए, ना 2 करोड़ नौकरी दिए, ना अच्छे दिन आहे, काही झालं नाही। आपल्या खासदारताई आहेत, साध्याबाई आहेत, परंतु बाकडे लावणे आणि दिवे लावणे याच्या पलीकडे दुसरं काहीतरी केलं नाही मतदारसंघात। एकही मोठा प्रकल्प आपल्या मतदारसंघात आला नाही, ना रेल्वेचा आला, ना रस्त्याचा आला, ना उद्योगाचा। ही जी परिस्थिती आहे याच्यातून आपली सुटका कधी होणार?
एक सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा हा आमचा डॉक्टर श्रीराम भाऊ आहे. ते स्कूटर मेकॅनिक म्हणून त्यांनी आयुष्याची सुरुवात केली. हळूहळू मेहनत करत करत त्यांनी उद्योग सुरू केला. ड्रिप इरिगेशन पाईपची कंपनी सुरू केली, इलेक्ट्रिकल स्कूटरची पाईप कंपनी सुरू केली आणि जवळजवळ आज 1000 लोकांचा रोजगार ते देत आहेत. ही दृष्टी ज्याला आहे, स्वतः ज्यांनी मेहनत केलेली आहे, अशा प्रकारचा हा माणूस आहे. याला जर निवडून दिलं तर तो सामान्य जनांची दुःख दूर करण्यासाठी धडपड तरी करेल. जे सोन्याचा चमचा घेऊन जे आले तोंडामध्ये, सगळे पद त्यांच्याच घरामध्ये जे आहे, तर हे त्यांना लोकांच्या दुःखाचं काय पडलंय? काही पडलेलंच नाही. इधर से भी आहे तो मेरा, उधर से भी आहे तो मेरा, हे जी सगळी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांना झापड बसली ही डोळ्याच्या डोळ्यावर, की आता लोकांची दुःख दिसत नाही, सामान्य माणसाच्या अडचणी लक्षात येणार. म्हणून आता याला दूर केलं पाहिजे. आपलं काही त्यांच्याशी शत्रुत्व नाही, पण आपला झगडा आहे तो आपल्या हक्कासाठी, या देशाच्या लोकशाहीसाठी आणि आपल्या मताच्या हक्कासाठी हा झगडा आहे. आणि म्हणून आपल्याला यावेळेस श्रीराम भाऊंना मत द्यायचं आहे असं मी आपल्या आग्रहाने विनंती करतो.